मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आज एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार तर परवा नीती आयोगाच्या बैठकीला हजेरी लावणार। नाशिक विधान परिषदेचे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। मंत्रालयात दोन्ही नेत्यांची भेट। नाशिकमध्ये गोकुळ गीते यांच्या बंडखोरीमुळे महायुतीत तिढा। गोकुळ गीते नाशिक विधान परिषद निवडणूक लढण्यावर ठाम। गीतेंच्या मंथरणीचे सगळे प्रयत्न निष्फळ। कौल माझ्या बाजूने। माघार घेतल्यास मतदारांचा घात होईल, गीतेंची भूमिका। उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना मंत्र्यांची बैठक बोलावली। आज नंदनवन बंगल्यावर संध्याकाळी 7 वाजता बैठक। नाशिकमधील बंडखोरीवरून सेना मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा। कोकणची जागा बिनविरोध। आता रायगडचा पालकमंत्री पदाचा शब्द विसरून चालणार नाही। गोगावले पालकमंत्री व्हावे। तटकरे आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा सुरू। उदय सामंत यांची माहिती तर एकत्र बसून निर्णय घेऊ, तटकरेंची प्रतिक्रिया। विप्लव बाजोरिया यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। अमरावती निवडणुकीतील उमेदवारी अर्ज रद्द करण्याचा निर्णय कायम। अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्रावरील त्रुटीच्या आरोपानंतर अर्ज केला होता रद्द। पक्षाकडून आज ना उद्या संधी मिळेल। राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यानंतर समीर भुजबळ यांची प्रतिक्रिया। भुजबळांनी मला मंत्रिपद मिळावं यासाठी प्रयत्न केले, समीर भुजबळ यांचं वक्तव्य। एका तासात समीर भुजबळ यांना मंत्री करा, त्यानंतर मी राज्यसभेचा अर्ज भरतो। छगन भुजबळ यांनी ठेवलेली ही अट नाकारण्यात आल्याची सूत्रांची माहिती। भुजबळांची अट केंद्रीय हायकमांडला मान्य नव्हती, त्यामुळे समीर भुजबळ यांचं मंत्रिपद आणि छगन भुजबळ यांचं राज्यसभेवरचं जाणं फिसकटलं। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। व्हिडिओमध्ये हाके यांची एका मोठ्या नेत्यावर टीका, तर हाकेंचा रोख भुजबळांकडे असू शकतो, नवनाथ वाघमारे यांचा आरोप। भुजबळ माझे गुरु, त्यांच्याबद्दल बोलणार नाही, मला डॅमेज करण्याचे प्रयत्न सुरू। तोडून मोडून व्हिडिओ दाखवले, लक्ष्मण हाके यांचं स्पष्टीकरण। नवी मुंबईतील कार्यक्रमाला शिंदेंना निमंत्रण न दिल्यानं शिवसेनेचे मंत्री नाराज। कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर शिंदेंच्या मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त। मुख्यमंत्री फडणवीसांकडून चौकशीचे आदेश। साताऱ्याच्या दोन्ही राजेंचा स्वाभिमान दुखावला असेल, सातारा झेडपीतील नाट्याचा राग काढण्याची हीच वेळ। सांगली सातारा विधान परिषदेवरून जयंत पाटील यांचा टोला। धैर्यशील मोहिते वसंत देशमुख यांच्याकडून ज्योती वाघमारे यांची भेट। विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर भेट झाल्यानं चर्चांना उधाण। दरम्यान सदिच्छा भेट घेतल्याचं वसंत देशमुख यांचं स्पष्टीकरण। अकोल्यातल्या अकोट पालिकेतील 10 नगरसेवक शिंदे सेनेच्या संपर्कात। 4 नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। दुसरीकडे माजी आमदार राजन साळवी गेल्या काही दिवसांपासून अकोल्यात तळ ठोकून लवकरच मोठा पक्षप्रवेश होणार असल्याच्या चर्चा। जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत अर्ज बाद झाल्यानं दिग्गजांना फटका। अब्दुल सत्तार यांना धक्का। छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मुलगा समीर सत्तार यांचा अर्ज बाद। कन्नडच्या आमदार संजना जाधव यांचाही अर्ज अवैध ठरला। उज्ज्वला योजनेचा मूळ उद्देश गरीब कुटुंबांना दिलासा देणं हा होता, तीच योजना आता आर्थिक ओझं बनत चालली आहे। जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। स्वस्त इंधन हा गरीब कुटुंबाचा हक्क आहे, त्यावर गदा आणू नये, जयंत पाटील यांची मागणी। सिलेंडरची संख्या आता 9 वरून 4 वर आली आहे, नंतर 2 वर आणून मग 0 वर आणतील। उज्ज्वला सबसिडीवरून वडेट्टीवार यांचा केंद्रावर निशाणा। काँग्रेसनं चूल बंद करून गॅसकडे नेलं, आता भाजप गॅस बंद करून पुन्हा चुलीकडे नेईल, वडेट्टीवार यांचा केंद्राला टोला। सरकारनं उज्ज्वला योजना बंद केल्यास आश्चर्य वाटणार नाही। उज्ज्वला योजनेसारखाच प्रकार लाडक्या बहिणींच्या बाबतही सुरू। उज्ज्वला योजनेवरून रोहित पवार यांची ट्विट करत सरकारवर टीका। पुण्यातील रेव पार्टीवरून रोहिणी खडसे यांचा पुणे पोलिसांवर निशाणा। प्रांजल खेवलकर केसमध्ये आणि पुण्यातील प्रकरणात वेगळी भूमिका का? 178 पैकी फक्त 29 जणांची टेस्ट, बाकीच्यांना सोडलं, रोहिणी खडसे यांचा आरोप। पुण्याच्या रेव पार्टीत 156 तरुण तरुणी होते, केवळ 78 जणांवरच एफआयआर का? उरलेल्या 78 जणांना कुणाच्या सांगण्यावरून सोडलं? विजय वडेट्टीवार यांचा सवाल। तर श्रीमंतांच्या मुलांना सोडलं, गरिबांच्या मुलांवरच कारवाई का केली? वडेट्टीवार यांची टीका। पुण्यातील विषारी दारू प्रकरणी फुगेवाडीतील गंभीर असलेल्या राठोड कुटुंबातील एकाला रुग्णालयातून डिस्चार्ज। याच प्रकरणात त्यांच्या दोन्ही मुलांचा मृत्यू। दोन्ही मुलांच्या आठवणीनं वडिलांना अश्रू अनावर। उरणमध्ये नगराध्यक्षा भावना घाणेकर महिला स्वच्छतागृहांसाठी प्रस्ताव मांडतायत, पण भाजप प्रस्ताव हाणून पाडत आहे। रोहिणी खडसे यांचा स्वच्छतागृहांवरून भाजपवर निशाणा। स्वच्छतागृहाच्या दुरवस्थेचा व्हिडिओही केला ट्विट।
धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप. नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर एका महिला डॉक्टरसह कर्मचाऱ्याचं निलंबन. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील आराळामध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा, आमदार संग्राम जगताप, सत्यजित देशमुख यांच्यासह हिंदुत्ववादी नेत्यांचा सहभाग, खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ मोर्चा. उल्हासनगरमधील लँटिलियाच्या गुरुद्वारा सभागृहात आढावा बैठकीत ग्रामस्थांचा गोंधळ. जिल्हाधिकाऱ्यांसमोर अधिकाऱ्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक. डम्पिंग ग्राउंड, नालेसफाई, रस्त्याच्या प्रश्नावर प्रशासनाला विचारला जा. पावसाळापूर्वीच्या कामांवरून गदारोळ. चेंबूरमध्ये मराठी विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप. शहा अँड अँकर कच्ची कॉलेजमध्ये मराठी विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याच्या आरोपावरून मनसेच्या विद्यार्थी सेनेचा कॉलेज प्रशासनाला जाब. कॉलेज प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा. भिवंडीत श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचं धरणं आंदोलन. 8 वर्षांनंतरही विकासकानं शेतकऱ्याला गोदाम भाडं दिलं नसल्याचा आरोप. विकासकांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप. भिवंडीत एका कंपनीच्या अवैध बांधकामामुळे भातशेती धोक्यात. भोकरी गावात एका कंपनीनं भातसा नदीचा नैसर्गिक प्रवाह रोखून त्यावरच अवैध बांधकाम केल्याचा आरोप. दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयाकडून चौकशी करून कारवाईचे आदेश. नवी मुंबईच्या कळंबोलीत वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिक संतप्त. महावितरण कार्यालयात नागरिकांचं ठिय्या आंदोलन. महावितरणच्या कारभाराविरोधात नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त. मुंबईच्या दहिसरमध्ये नालेसफाईवरून मनसे आक्रमक. मनसेचे नेते किरण नकाशे यांचं नाल्यात उतरून आंदोलन. नाल्यांची सफाई होत नसल्याचा मनसेचा आरोप. मुंबईच्या भांडूपमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा महागाई विरोधात मोर्चा. सुनील राऊत यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा. मोर्चात बैलगाडी, काळे झेंडे घेऊन महिला सहभागी. शिर्डी साई मंदिर परिसरातील प्रसाद विक्रेत्यांवर एफडीएची धाड. बुरशीयुक्त पेढ्यांबाबत तक्रारी आल्यानंतर एफडीएची कारवाई. दोषी आढळल्यास पेढा उत्पादकांवर कठोर कारवाई होणार. कोल्हापूरच्या इचलकरंजीत यड्राव गावात पनीर उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर एफडीएची कारवाई. शहापूर पोलीस आणि एफडीएची संयुक्त कारवाई. कारखान्यातील पनीरचे नमुने तपासणीसाठी जप्त केले. भुसावळ रेल्वे स्थानकात वडापाव विक्रेत्याचा किळसवाणा प्रकार. खाली पडलेले वडापाव पुन्हा उचलून विक्रीसाठी ठेवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. रेल्वे पोलीस प्रशासनाकडून वडापाव विक्रेत्याचा परवाना रद्द. सोलापूरच्या सिद्धापूर बोराळे परिसरातील खराब रस्त्याविरोधात नागरिकांचं आंदोलन. रस्त्यासाठी 14 कोटींचा निधी मंजूर होऊनही काम न केल्यानं नागरिक आक्रमक. कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार स्वामी यांचं दगडधोंड्यांचा हार घालून अनोखं आंदोलन. अहिल्यानगरच्या श्रीगोंदामध्ये हंगेवाडी आणि बोरी परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. 150 हेक्टरवरील डाळिंब पिकाचं नुकसान. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका. बैल दगावल्यानं शेतकऱ्यावर पत्नीला नांगराला झोपण्याची वेळ. लातूरच्या देवणी तालुक्यातील बांबळी गावातील हृदयद्रावक व्हिडिओसमोर. रोहित पवारांकडून व्हिडिओ ट्विट करत विशेष मदतीची मागणी. बैल घ्यायला, बियाणं घ्यायला पैसे नाही. लातूरच्या देवणीत बांबळी गावातील शेतकऱ्याची करुण कहाणी. तर वीज पडून मृत्यू झालेल्या बैलासाठी प्रशासनाकडून 32,000च्या मदतीची तरतूद. रायगडच्या पेणमधील गणेश मूर्तींची परदेशात मोठी मागणी. यंदाही पेणमधून 55,000हून अधिक गणेश मूर्ती परदेशात रवाना. मागच्या वर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट गणेश मूर्तींची निर्यात. अमेरिका, कॅनडा आणि थायलंडमधून मूर्तींच्या मागणीत वाढ. चालत्या वाहन चालकाला अडवण्यासाठी पोलिसांना बाईकचं हँडल खेचलं. बाईकचं हँडल खेचल्यानं तरुण दुभाजकावर आदळला. लातूर शहरातल्या मिनी मार्केट जवळील घटना. पोलिसाच्या बेजबाबदारपणामुळे तरुण जखमी. कल्याण पूर्वमध्ये 8 वर्षीय मुलीचा 19 वर्षीय मुलाकडून विनयभंग. मोहम्मद रज्जाक असं विनयभंग करणाऱ्या आरोपीचं नाव. अल्पवयीन मुलीला इमारतीच्या शिडीवर नेऊन अश्लील कृत्य केलं. मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. फरार आरोपीचा शोध सुरू. पुण्यात बंडू आंदेकरच्या टोळीतल्या अजून एकाला बेड्या. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई. ओम नगरकर असं अटक केलेल्या आरोपीचं नाव. ओम नगरकर 8 महिन्यांपासून फरार. आंदेकर टोळीतल्या अनेक गुन्ह्यांमध्ये ओम नगरकरचा होता सहभाग. विरारच्या नारंगी बायपास उड्डाणपुलावर कारचा भीषण अपघात. 4 जण जखमी. त्यांच्यावर संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा. सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्या नसल्यानंच अपघातांना निमंत्रण. वरवण परिसरात सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी ट्रक उलटला.
जळगाव विधान परिषदेच्या निवडणुकीत शिंदे सेनेच्या बंडखोर नगरसेविका रेश्मा काळे यांची उमेदवारी कायम असल्यानं आम्हाला याचा फायदा होईल. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार शरद तायडे यांची प्रतिक्रिया. जळगाव विधान परिषदेतील शिंदे सेनेच्या बंडखोर नगरसेविका रेश्मा काळे यांच्यामुळे कुठलाही परिणाम होणार नाही. महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांची प्रतिक्रिया. जळगावच्या भुसावळ शहरातील वांजुळा चौकमधला मृत्यूचा सापळा. गेल्या एका महिन्यात या चौकात तब्बल 10 अपघात. अनधिकृत मार्गांवर कारवाईची नागरिकांकडून मागणी. महाराष्ट्र सरकारकडून आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या. माधवी खोडे चावरे यांची अल्पसंख्याक विकास विभागात सचिवपदी बदली. सुनील महेंद्रकर यांची अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक विभागात बदली. अनिता मेश्राम यांची नागपूर मनरेगामध्ये बदली. आदित्य जिवाणी यांची जळगाव महापालिकेच्या आयुक्तपदी बदली. ठाकरेंच्या शिवसेनेत 40 वर्ष काम केलं, पण जेव्हा उमेदवारी देण्याची वेळ आली तेव्हा दिली नाही. वरळी कोळीवाड्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी यांचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश. त्यानंतर प्रतिक्रिया.